नमस्कार, माझे नाव वृषाली सुरेश माळी। मी कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर या शाळेत सहशिक्षिका या पदावर कार्यरत असून आज आमच्या शाळेत मित्र उपक्रमांतर्गत माइंड इन ट्रेनिंग फॉर राईट अवेअरनेस ही ट्रेनिंग झालं आहे। मॅडमने आम्हाला अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे। त्या मार्गदर्शनाचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला होणार आहे आणि विपश्यना या सेंटरविषयी त्यांनी अतिशय मोलाची माहिती आम्हाला सांगितली आहे। आम्ही ते ट्रेनिंग घेणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, आमच्या शाळेचं नाव कर्जत महिला मंडळ विद्या विकास मंदिर कर्जत, जिल्हा रायगड। माझे नाव सौ मेघा नितीन पिंगळे। मी या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। आज आमच्या शाळेमध्ये मैत्र उपक्रमाद्वारे टीचर्स माइंड अवेअरनेसचं शिबिर झालं। यामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळाली। यामध्ये अनापानाविषयी माहिती मिळाली, तसेच विपश्यना शिबिर काय असतं, त्या शिबिराअंतर्गत काय काय उपक्रम चालवले जातात त्याबद्दल माहिती मिळाली। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव सुप्रिया शिवाजी भासे। माझ्या शाळेचं नाव कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर या शाळेत मी सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते। आज आमच्या शाळेत मित्रा या माइंड इन ट्रेनिंग फॉर राईट अवेअरनेस या उपक्रमाअंतर्गत आम्हाला विपश्यनाबद्दल माहिती मिळाली। म्हणजे विपश्यनाबद्दल ऐकून होते, पण जी आज डिटेल माहिती मिळाली त्याचा उपयोग आम्हाला आमच्या स्वतःच्या जीवनात सुद्धा होईल आणि आम्हाला शिकवताना मुलांना सुद्धा होईल। आणि आम्ही मॅडम तुम्हाला हे करतो, प्रॉमिस करतो की आम्ही 10 मिनिटं मुलांचं सकाळी आणि संध्याकाळी ही करून घेऊ। तसंच जसं जमेल तसं 10 दिवसाचा ट्रेनिंग घेण्याचा पण प्रयत्न करू। आणि खरंच प्रत्येक माणसाला या विपश्यनाची गरज आहे, प्रत्येकाने करावं। जसं आज बरंच काहीतरी शिकायला मिळालं, जे मी कधीच फक्त ऐकून होते पण प्रत्यक्षात माहिती नव्हतं। आज त्याची खूप सारी माहिती मिळाली। थँक्यू। माझ्या शाळेचं नाव कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर, मी माधुरी संदीप देशमुख। आज आमच्या शाळेमध्ये मित्रा उपक्रमाअंतर्गत टीचर ट्रेनिंग घेण्यात आलं आणि या उपक्रमाअंतर्गत आम्हाला खूप छान माहिती आज मिळाली की आनापान संदर्भात खूप छान माहिती मॅडमने सांगितली। ते का गरजेचं आहे, त्याचे विद्यार्थ्यांसाठी काय फायदे आहेत ते सुद्धा आम्हाला समजलं। विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी एकाग्रता ठेवण्यासाठी आनापान खूप गरजेचं आहे। त्यामुळे रोज आम्ही शाळेमध्ये सकाळी 10 मिनिटं आणि शाळा सोडताना 10 मिनिटं नक्कीच रोज हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राहून